नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण एका नवीन स्टोरीला सुरुवात करणार आहोत. तर ही स्टोरी तुम्हाला पूर्ण पाहायची असेल तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे ज्यावेळेस मी तुम्हाला स्टोरी टाकेल त्यावेळेस ती तुमच्यापर्यंत सर्वात पहिली पोहोचेल. तर चला मग सुरुवात करूया आपल्या आजच्या कथेला. सकाळचे 7 वाजले. मोनिकाला जाग आली. थंडी खूप असल्यामुळे आणखी थोडा वेळ पडून राहावे असे वाटत होते. पण नवऱ्यासाठी नाश्त्याची आणि जेवणाची तयारी करायची होती. तिने उठून आंघोळ करून देवपूजा वगैरे करून घेतली आणि घंटीच्या आवाजाने मनोजला जाग आली, म्हणजे तिच्या नवऱ्याला. तो उठला आणि देवघराच्या दारात उभा राहून मोनिकालाच पाहत होता. मनोज पाहतोय हे मोनिकाच्या लक्षात आले आणि तिने त्याच्याकडे पाहिले. त्याने स्माईल केली आणि फ्रेश होण्यासाठी निघून गेला. मोनिकाने पण जबरदस्ती का होईना स्माईल केली होती. आज त्यांच्या लग्नाला जवळपास 4 महिने झाले होते. या 4 महिन्यात मोनिका आज प्रथमच हसली होती. त्यामुळे मनोजसुद्धा सुखावला होता. तो फ्रेश होऊन खाली आला तोपर्यंत मोनिकाने त्याचा नाश्ता आणि टिफिन रेडी केला होता. तो येताच राधिकाने नाश्त्याची प्लेट आणली आणि टेबलावर ठेवून जाऊ लागली. तोच त्याने तिचा हात धरला. तिने चमकून त्याच्याकडे पाहिले. त्याने लगेच तिचा हात सोडला. त्याला खजील झाल्यासारखे वाटले. तरीही तो म्हणाला, माझ्यासोबत नाश्ता करायला बस. त्यावर ती म्हणाली, तुम्हाला उशीर होत असेल, तुम्ही नाश्ता करून घ्या, मी नंतर करेल. या 4 महिन्यात त्यांनी कधीही सोबत जेवण किंवा नाश्ता केला नव्हता. मोनिका त्याला जेवण वाढले की बेडरूममध्ये जाऊन बसत असे आणि जेवणसुद्धा तिथेच करत असे. मनोजची खूप इच्छा असायची दोघांनी एकत्र जेवावं. 1-2 वेळेस त्यांनी तिला विचारलं, पण ती कधीच त्याच्याबरोबर जेवायला किंवा नाश्त्याला बसली नाही. त्याने जास्त विचार न करता नाश्ता केला आणि ऑफिसला निघून गेला. मोनिकाने चहा घेतला आणि ती बाल्कनीत जाऊन बसली. आजूबाजूचा परिसर फार रम्य होता. तोच ती निहाळत होती. तिच्या मनामध्ये विचार आला की काय आपलं आयुष्य झालं आहे. काय गुन्हा केला होता मी. फक्त प्रेमच केलं होतं. तेही आपल्या नशिबात नसावं. आज कितीतरी प्रश्न तिच्या मनात तसेच होते. त्यांची उत्तरंही मिळाली नव्हती. भूतकाळात घडलेल्या कितीतरी घटनांचा उलगडा आजही झालेला नाही. माझी स्वप्न, माझी इच्छा, आकांक्षा सर्व काही धुळीला मिळालं. या विचाराने तिच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. ती उठून जाऊ लागली. तोच वाऱ्याची एक थंडगार झुळूक आली. अंगावर शिरशिरी आणणारी, अंगाला झोंबणारी. ती झुळूक अंगाला स्पर्श करताच मोनिकाला अस्वस्थ वाटू लागले. ती लगेच आतमध्ये आली. मे महिन्यामध्ये एवढा थंडगार वारा कसा काय आला याचं तिला नवलच वाटलं. ती हॉलमध्ये येऊन बसली. त्यावेळेस तिला घरात कोणीतरी असल्याचा भास होऊ लागला. तिने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि टीव्ही चालू करून बघत बसली. थोड्या वेळात खिडकीच्या दरवाजाचा आवाज येऊ लागला. तिने उठून खिडक्या दरवाजे बंद केले आणि हॉलमध्ये येऊन बसली. तोच खिडकीचा दरवाजा पुन्हा उघडला. ती बंद करायला जाणार तोच दारावरची बेल वाजली. ती घाबरली. तिने दरवाजाच्या होलमधून बाहेर पाहिले तर कामवाल्या मावशी उभ्या होत्या. मोनिकाने दरवाजा उघडला. मावशी आतमध्ये आल्या. त्यांनी काम करायला सुरुवात केली. पण तिने स्वेटर घातलेला पाहून त्यांना आश्चर्य वाटले. ताई, बरं वाटत नाहीये का तुम्हाला? नाही हो, तसं काही नाही, मोनिका म्हणाली. मावशींनी सगळे काम आवरले आणि मावशी निघून गेल्या. आता दुपारचे 1:30 वाजले होते. मोनिकाने किचनमध्ये जाऊन स्वतःसाठी जेवण वाढून घेतलं. त्याच वेळेस एक थंड झुळूक तिला स्पर्श करून गेली. तिला कोणीतरी तिचा पाठलाग करत आहे असं वाटलं आणि तिने पाठीमागे वळून पाहिलं, पण कोणीच नव्हतं. मोनिकाला वाटलं परत माझा भास झाला.
की काय म्हणून ती हॉलमध्ये येऊन बसली. तिने रिमोट घेऊन टी व्ही चालू करण्याचा प्रयत्न केला, परंतु टी व्ही चालू होत नव्हती. रागातच तिने रिमोट आदळला. तिने कसंबसं जेवण आवरलं आणि तिच्या आवडीचं पुस्तक घेऊन ती गॅलरीमध्ये जाऊन बसली. पुस्तक वाचता वाचताच ती गॅलरीमध्ये झोपून गेली. झोपेमध्येही तिला कोणाचा तरी स्पर्श होत आहे असं जाणवलं. ती दचकून जागी झाली. इकडे तिकडे पाहिलं तरी कोणीच नव्हतं. थोड्या वेळात मनोज आला आणि तिने घडलेली सगळी हकीकत मनोजला सांगितली. तसे पाहता मनोजला ते थोडंसं विचित्र वाटले, परंतु त्याने जास्त काही विचार केला नाही. मनोज तिला म्हणाला, तुझा काहीतरी भास झाला असेल, जास्त विचार करू नकोस. त्यावर मोनिकानेही होकारार्थी मान हलवली आणि मनातील विचार झटकून टाकले. 2 दिवसांनी मोनिकाचा वाढदिवस होता. मनोजला तो खूप स्पेशल सेलिब्रेट करायचा होता, परंतु मोनिकाला आवडेल की नाही या संभ्रमातच मनोज होता. शेवटी त्याने काहीतरी मनोमन ठरवले. आज मोनिकाचा वाढदिवस होता. मनोजने सकाळीच तिला बर्थडे विश केला. तिने कोरडेपणाने त्याला थँक्यू म्हटले. तिच्या तर लक्षातही नव्हतं की आज तिचा बर्थडे आहे. तिने नेहमीप्रमाणे तिच्या कामाला सुरुवात केली. मनोजसाठी नाश्ता आणि टिफिन बनवला. मनोजने टेबलावर एक गिफ्ट आणि त्याच्यावर एक नोट ठेवली. मोनिका, आज तुझा बर्थडे खूप स्पेशल सेलिब्रेट करायचा होता. आज आपण बाहेर जाऊया, जर तुझी इच्छा असेल तरच. मोनिका, मी तुझ्यासाठी एक ड्रेस आणला आहे. आज बाहेर जाताना तू तोच घालावा अशी माझी इच्छा आहे. तो गेल्यानंतर राधिकाने तो बॉक्स ओपन करून पाहिला, तर त्यात सुंदर असा एक नेव्ही ब्लू कलरचा लॉंग गाऊन होता, तिच्या आवडीचाच. खरंच मनोज माझ्यासाठी किती करतो, माझ्या आनंदासाठी. मी मात्र आणखी भूतकाळालाच कवटाळून बसली आहे. जे झालं त्याच्यात मनोजचा काय दोष होता? तो तर मला सावरण्याचा प्रयत्न करतोय, स्वतः मात्र यंत्रवत आयुष्य जगतोय. बस आता यापुढे नाही. मनोजला त्याच्या वाट्याचं प्रेम मिळायला हवं. मनोमन विचार करून ती नवीन उमदेने उठली. संध्याकाळी बाहेर जाण्याची तयारी ती करू लागली. घरातील सगळं आवरून दुपारी आराम करण्यासाठी बेडरूममध्ये गेली. बेडवर पडताच तिचा डोळा लागला. साधारणतः 1-1.5 तासांनी तिला जाग आली. आज काही केल्या वेळ लवकर जात नव्हता. इकडे ऑफिसमध्ये मनोज संध्याकाळ कधी होते याचीच वाट पाहत होता. शेवटी न राहून हाफ डे घेऊन घरी गेला. मोनिका फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेली, तर परत तिला ती थंडगार हवेची झुळूक जाणवली. तिने इकडे तिकडे पाहिले तर खिडकी उघडी होती. तिने पटकन खिडकी बंद करून घेतली. तोच दारावरची बेल वाजली. तिने जाऊन दरवाजा उघडला तर समोर मनोज उभा होता. तिने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले तर तो म्हणाला, संध्याकाळी बाहेर जाऊया, त्यासाठी हाफ डे घेतला. जेवणही बाहेरच करूया, चालेल ना तुला? मनोजने थोडं कचरत विचारलं. तसं मोनिका म्हणाली, चालेल, जाऊयात. जा फ्रेश होऊन घ्या, मी चहा ठेवते. आज मनोजचा आनंद गगनात मावत नव्हता. तो बेडरूममध्ये आला तर मोनिकाने तो ड्रेस काढून बेडवर ठेवला होता आणि त्याच्यावर मॅचिंग ज्वेलरी आणि बांगड्याही काढून ठेवल्या होत्या. ते पाहून मनोजला आनंद झाला. फ्रेश होऊन तो हॉलमध्ये येऊन बसला. मोनिकाने त्याला चहा दिला आणि तिनेही तिथेच बसून चहा घेतला. मोनिका जवळ बसलेली पाहताच मनोजला खूप आनंद झाला. दोघांनी चहा पीत पीत बराच वेळ गप्पा मारल्या. दोघांचेही घड्याळाकडे लक्षच नव्हते. जवळजवळ रात्रीचे 7 वाजत आले होते. मोनिका तयारी करण्यासाठी बेडरूममध्ये गेली नी समोरचं दृश्य पाहून जोरात किंचाळली. तिचा आवाज ऐकून मनोजही बेडरूममध्ये आला तर त्याने आणलेला जो ड्रेस होता तो जळून गेला होता.
ज्वेलरीचेही सगळे तुकडे झाले होते. ते सर्व पाहून मोनिका खूप घाबरली होती. हे काय होत आहे हे तिला काही कळत नव्हते. काही दिवसांपासून तिच्यासोबत जे घडत होतं ते सर्व तिने मनोजला सांगितले आणि ती म्हणाली, नक्कीच आपल्या घरामध्ये कोणती तरी अदृश्य शक्ती आहे. परंतु मनोजचा मात्र या गोष्टीवर विश्वास नव्हता. आता समोर जे घडलं ते खूप भयानक होतं. दाखवत नसला तरी तो सुद्धा मनातून घाबरला होता. मनोजने मोनिकाची समजूत काढली आणि तो तिला बाहेर घेऊन गेला. दोघांनी तिचा बर्थडे सेलिब्रेट केला. पण काही केल्या मोनिकाच्या मनातून ते दृश्य जात नव्हतं. आज बऱ्याच दिवसातून ती थोडीफार आनंदी दिसली होती. मनोजचं तिला समजावणं, तिची काळजी घेणं आणि तिच्यावरती प्रेम करणं यामुळे ती सुद्धा त्याच्याकडे आकर्षित होत होती. मोनिका फ्रेश होऊन झोपायला आली तर मनोज खिडकीत उभा राहून मोबाईलमध्ये काहीतरी पाहत होता. मोनिका त्याच्यासमोर येऊन उभी राहिली. मनोजने मोनिकाकडे पाहिले तर ती आज थोडी वेगळी दिसत होती. तो काहीतरी बोलणार इतक्यात मोनिकाने त्याच्या ओठावरती बोट ठेवून त्याला काही न बोलण्याचा इशारा केला आणि तिने पटकन मनोजला मिठी मारली. जे काही घडत होतं ते मनोजसाठी अनपेक्षित होतं, परंतु आनंदही होतं. बराच वेळ दोघे एकमेकांच्या मिठीमध्ये होते. इतक्या दिवसांची मनामध्ये साठलेली मळप दूर करून नवीन वैवाहिक जीवनाची सुरुवात करण्याचा निर्णय मोनिकाने घेतला होता. आज दोघेही खूप खुश होते. दोघांनाही एकमेकांच्या मिठीमध्ये एकमेकाबद्दल आदर आणि प्रेमाची भावना दिसत होती. मोनिका आणि मनोज दोघांनीही आपल्यामध्ये असलेली दुरी कमी करायची होती. दोघांनाही आपल्या जोडीदाराला आपलं सर्वस्व समर्पित करण्यासाठी दोन्ही जीव असुसले होते. दोघेही एकमेकावर भरभरून प्रेमाचा वर्षाव करत होते. आज त्या दोघांनाही दुरावा सहन होत नव्हता. दोघांमध्ये असलेला कपड्यांचा अडसरही आता दूर झाला होता. आता दोन्ही जीव एक होणारच. तोच विजेचा धक्का लागावा तसा झटका लागला आणि दोघे एकमेकापासून दूर फेकले गेले. हे काय होतं हे कळायच्या आतच मनोज हवेत तरंगायला लागला आणि जोरात जमिनीवर आपटला गेला. मनोजच्या डोक्याला जबरदस्त मार लागला होता. डोक्याला पकडून तसंच तो बेडला धरून उठण्याचा प्रयत्न करत होता. मोनिकाने त्याला आधार देऊन उठवले. तोच मोनिका दूर फेकली गेली. मनोजचं डोकं पुन्हा भिंतीवर 4-5 वेळा आपटलं गेलं. मोनिकाकडे हतबल होऊन पाहण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता. मनोजच्या डोक्यातून खूप रक्त वाहत होतं. तो बेशुद्ध पडला. मोनिका ओरडण्याचा प्रयत्न करू लागली, पण तिच्या तोंडातून आवाजच निघत नव्हता. मोठ्या कष्टाने तिने शेजारच्या काका काकूंना आवाज दिला. ते आले तर मनोज रक्तबंबाळ होऊन खाली पडला होता. सर्वांनी मिळून त्याला दवाखान्यात नेलं. मोनिकाला कळत नव्हतं डॉक्टरांना काय सांगायचं, कारण जे घडलं होतं ते बुद्धीच्या पलीकडची गोष्ट होती. कोणी तिच्यावर विश्वास ठेवला नसता. तिने कशीबशी वेळ मारून नेण्यासाठी मनोज पाय घसरून पडला असे डॉक्टरांना सांगितले. तसे डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केला. जवळपास आठवड्याभराने मनोज घरी आला. मोनिकाने त्याची दिवसरात्र सेवा केली. त्या रात्री जे काही घडलं ते एक गूढच होतं. ते विसरण्याचा प्रयत्न केला तरी विसरता येत नव्हतं. मनोजला रात्रभर झोप लागली नाही. तो प्रसंग सतत त्याच्या डोळ्यासमोर येत होता. तो पुरता घाबरला होता. कोणीतरी अज्ञात शक्ती त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न करत आहे याची त्याला खात्री पटली. मोनिकालाही तिला होणाऱ्या भासाची आठवण झाली. बऱ्याच वेळानंतर दोघांना झोप लागली, परंतु मध्यरात्री मनोजला अस्वस्थ वाटू लागलं. त्याचा श्वास कोंडल्यासारखा होऊ लागला. त्याच्या छातीवर कोणीतरी दाब देत आहे असंच त्याला वाटू लागले. त्याचा गळा कोणीतरी दाबत आहे
असा त्याला भास होऊ लागला. त्याला ओरडताही येत नव्हतं. कोणीतरी त्याचे हातपाय बांधून ठेवल्यासारखं वाटत होतं. त्याला हालचाल करता येत नव्हती. धन्यवाद. जर ही स्टोरी आवडत असेल तर स्टोरीला कनेक्ट राहण्यासाठी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे नवीन व्हिडिओ टाकला की नोटिफिकेशन मिळेल. पुढील भाग लवकरच.